हे तुमच्या लक्षात आलं की ह्या देशाचं इस्लामिकरण करणं आणि हळूहळू इस्लामिकरण होत होतं अशामार्फत वक्फ बोर्डच्या मार्फत. मित्रांनो, लक्षात आलं का? वर्शिप ऍक्ट ह्याच्या मार्फत म्हणजे तुम्ही तुमच्या धर्मस्थळाच्या विरोधात जाऊन लढू शकत नाही. हे धर्मस्थळ माझं आहे, हे माझ्या धर्माचं आहे असं बोलू शकत नाही. वर्शिप ऍक्टमुळे हे जे काही कायदे, मोजके कायदे जे काय काँग्रेसने आणून हे बसवलेत त्या राष्ट्राच्या डोक्यावरती, माथ्यावरती, त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता, तो म्हणजे इस्लामिकरण करणं. हसके लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान. मित्रांनो, लक्षात आलं का? आणि ही आता लढाई सुरू आहे. आता ते म्हणतायत